नमस्कार मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत मेंढीपालन या व्यवसायातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे कोकरू संगोपन व व्यवस्थापन। तर हे बघा, निरोगी अशा स्वच्छ मेंढ्या इथे दिगंबर तागड, भोकर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर यांच्याकडे आहेत आणि त्यांना 10 वर्षाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे मेंढीपालनाचा। तर ते आता आपल्याला कोकरू पालन कसं करायचं, त्यांचं संगोपन कसं करायचं हे समजून सांगणार आहे। तर आपण त्यांना आता काही याविषयी महत्त्वाचे प्रश्न विचारणार आहोत। या पुढे या डिगोदाजी। तर आता आपण कोकरू पालन याविषयी समजा आम्हाला माहिती पाहिजे होती। तर खूप बेरोजगार युवक आहेत, त्यांना यातून चांगली माहिती भेटेल आणि तेही आपला व्यवसाय करू शकते, त्यांना यातून रोजगार मिळू शकतो। त्यासाठी तुम्ही एक योग्य प्रकारे आम्हाला मार्गदर्शन करा। तर आता मेंढ्या किती तुमच्याकडे? आता मेंढ्या 100-150 मेंढ्या आहे। बरं, तर कोकरू समजा मेंढीला किती कोकरा होतात बरं? 2 होत्यात, कधी कधी 3 पण होत्यात। तर आम्हाला हे कोकरू उचलून दाखवा बरं, किती दिवसाचं आहे काय आहे? हे साधारणपणे कोकरू तरी 15 दिवसाचं आहे फक्त। 15। 15 तर त्याला तुम्ही दूध किती टाइम पाजता बरं? दूध म्हणजे ते आईला सकाळ संध्याकाळ पितं, दुसरं दूध नाही काय नाही। आणि याला काही इंजेक्शन डोस वगैरे द्यावं लागते का? डोस चालू राहते ना, टॉनिक वगैरे चालू राहतं। कसं किती दिवसाला देता तुम्ही ते डोस? आता समजा कोकरू 15 दिवस झालं का त्याला लगेच डोस टॉनिक चालू करायचं, भूकवाढीचं औषध चालू करायचं। आणि जंताचे डोस वगैरे असतात का? हा, हाडवाडीचं, हाडवाडीचं। हा। हे कोकरू किती दिवसाचं म्हणले? आता हे 15 दिवसाचं। बरं, तर किती दिवसात विक्रीला येईल बरं? आता हे कोकरू सरासरी 2.5 ते 2 महिन्यात काय। आणि अपेक्षित किती किंमत राहील त्याची अंदाजे? म्हणजे तरी 7,500-8,000 रुपयाला विकत होती। विकत? तर आता बरेचसे बेरोजगार युवक आहे, तर त्यांनी हा धंदा केला कधी पण फायदेशीर कधी आहे पण फायदा आणि याच्यात पैसे पण भेटतात आणि त्यांना तुम्ही माहिती पण देता ना। माहिती देणार आपण। तर तुमचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टाकणारच आहोत, तर कोणाचाही फोन आला तर त्यांना तुम्ही हो काहीच अडचण नाही, कधी पण माहिती देऊ शकता बघा। हो कधी पण। तर तुमच्याकडे आता समजा मेंढ्या वळतात, त्यासाठी काही जमीन आवश्यक, किती जमीन तुम्हाला? जमीन आम्हाला तरी समजा एकरवर आहे, पण साऱ्या जमिनीत चारा नाही काहीच, फक्त थोडा घास आहे, 10 गुंठे। मेंढ्या तुम्ही वळता का? म्हणजे आम्ही काय करतो, 2 तास मिळून सोडितो मेंढ्या। म्हणजे मेंढी पालनासाठी तशी जमिनीची काही आवश्यकता नाही नाही? नाही, जमीन नसली तरी धकत यांना मोर घासाची कुट्टी आणि तुरीचं भुसकट, हरभऱ्याचं भुसकट जर असलं तर अति उत्तम चांगलं। तर जमिनीची काही आवश्यकता नाही मित्रांनो या व्यवसायासाठी, आणि भन्नाट असा व्यवसाय आहे, तुम्ही यातून भरपूर पैसा कमवू शकता, फक्त थोडीशी कष्ट करण्याची तयारी पाहिजे। आता माझ्याकडे 2-3 माणसं कामाला आहे। 3 माणसं कामाला? 3 माणसं कामाला आहे। त्यांना म्हणजे पगार वगैरे काय देता? वर्षाला राहतं त्यांना 70,000 रुपये, 80,000 रुपये वर्षाला देतो। खाऊन पिऊन सारं आपल्याकडं। म्हणजे तुमच्या जीवावर 3-4 जण पोट भरू शकते बा? आणि शिवाय कपडे लत्ते सारं आपल्याकडेच राहतं त्यांना। हा, ते पण समजा अशिक्षितच असते नाही का? तुमचं किती शिक्षण झालं? माझं तिसरी झालेलं आहे शिक्षण फक्त। हे पहा, डिगोदाजी फक्त 3री झाले मित्रांनो, 3री फक्त। आणि ते चांगल्या उद्योग करत आहेत, आणि नोकरदारापेक्षा ते एक चांगला उद्योग करून त्यांच्यासोबत 3-4 जणही पोटं भरतात बघ। चांगला व्यवसाय हा, आणि तुम्ही सुद्धा हा व्यवसाय करू शकता मित्रांनो। ते तुम्हाला कधी माहिती द्यायला तयार आहे। तर कोकरू पालनाविषयी आता तुम्हाला बरीचशी माहिती मिळाली असेल, आणि आणखीन डीपमध्ये जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही यांना कॉल करा, डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही त्यांचा नंबर टाकणार आहोत। तर ओके, कधीही कॉल करू शकता। तर मित्रांनो, आता मेंढी पालनासाठी थोड्याशा जागेची पण आवश्यकता असते, तर आपल्याकडे जागा किती आहे? आता 100 फूट लांबीला आहे आणि अशी 25 फूट रुंदीला आहे। साधारण 2.5 गुंठे जागा आहे बा? 2.5 गुंठे। तर मित्रांनो, 2-2.5 गुंठ्यामध्ये सुद्धा आपण एक चांगल्या प्रकारे मेंढी पालनाचा व्यवसाय करू शकतो। खूप चांगला व्यवसाय आहे। आता लोक याकडे जास्त वळलेले, कारण सरकार सुद्धा यासाठी सबसिडी आणि कर्ज, अनुदान पण देत आहे। तर चांगला फायदेशीर व्यवसाय आहे। तर मित्रांनो, आमचा व्हिडिओ जर तुम्हाला समजा आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। याच्यात माडगळ मेंढ्या पण आहे। माडगळ म्हणजे काय? तर माडगळ म्हणजे कोणत्या मेंढ्या? इजापुरी मेंढ्या।
विजयपुरी हा माटगळ त्यांना म्हणतात, पण मग उत्पन्नाला त्या पण मेंढ्या भारीची. त्या म्हणजे कशासाठी, मटणासाठी का दुधासाठी का नाही. का कोकरासाठी? कोकरं पण मोठं लय होते वताना हां हां. आणि दूध राहतं मेंढ्याला पण. म्हणजे त्यांचा ग्रोथ फास्ट आहे बुवा. हा हम्म, हम्म, हम्म. आणि त्यांच्यापासून फायदा जादा आहे ना आपल्याला, हम्म, हम्म, हम्म. असं आहे. तर हे पहा, थोड्याशा जागेत आपण हा व्यवसाय करू शकतो आणि तुम्ही कधी यांना फोन करा, बेझिझकपणे तुम्हाला ही माहिती देतील. खूप चांगला असा व्यवसाय आहे मित्रांनो. तुम्हालाही काही समजा रोजगार उपलब्ध नसेल, नोकरी करण्यापेक्षा हा व्यवसाय तुम्ही 2-3 माणसं रोजानी लावून सुद्धा करू शकता. सुंदर असा व्यवसाय आहे. सुशिक्षित लोक सुद्धा हा व्यवसाय करू शकतात, माणसं कामाला लावू शकतात आणि जबरदस्त व्यवसाय हा. यामध्ये 9-10 लाख रुपये आपण वर्षाला सहज कमवू शकतो या व्यवसायातून. तर व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा. तर नमस्कार दिगंबरराव. हो नमस्कार.